टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। राष्ट्रवादी अजितदादा गटाचे नेते आमदार राजू कारमोरे आपल्यासोबत आहे। राजू भाऊ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रफुल्लभाईंनी म्हटलं होतं की स्वबळाची तयारी आम्ही सुरू केलेली आहे। नेमकं काय तयारी आहे पक्षाची? नाही, ह्या ज्या आपला पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपालिका ह्या सर्व निवडणुका आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट हा आपला स्वबळावरच लढणार आणि इथे आपला पक्षाच्या बांधणीची, पक्षाच्या कार्यकर्त्याची, पक्षाच्या नेत्याची ताकद कळून येते आणि ह्या निवडणुका टेलपर्यंत जाण्याच्या आहेत, म्हणजे एकदम तळागाळातल्या लोकांपर्यंत आपला जाण्याच्या निवडणुका आहेत। तर यातूनच कार्यकर्ता उभरतो, कार्यकर्ता मोठा होतो, कार्यकर्त्याचे गुण दिसतात, त्याची क्वालिटी दिसतो। म्हणून आपला पक्ष ह्या निवडणुका स्वबळावर लढेल, त्या हिशोबाने त्यांनी तयारीसुद्धा केलेली आहे। तुमची कुठले म्हणजे विदर्भात सगळ्या जागा म्हणजे नागपूर महानगरपालिका आहे, अमरावती आहे, मोठ्या मोठ्या महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे, सगळ्या ठिकाणी? हां, सर्व ठिकाणी सर्व। तयारी कशी सुरू आहे स्वबळाची? नाही, चालू आहे, सुरू आहे ना। वार्ड वाईज बूथची बांधणी सुरू आहे, आपला नवीन कार्यकर्ता जोडणं सुरू आहे, नवीन आपला सदस्य बनवणं सुरू आहे आणि सर्व ठिकाणी पार्टीचे जसा आपला विदर्भाचा विचार केला तर 6चे 6 आमदार, त्यापैकी एक आपला मंत्री आहेत, ते सर्व कामाला माननीय प्रफुल्ल पटेल साहेब यांच्या सर्व आपला नेतृत्वाखाली हा काम चाललेलं आहे आणि जोरात सुरू आहे काम। विदर्भातल्या 6 आमदारांवर जबाबदारी देण्यात आली? 6 आणि विधान परिषदचे जे आमदार त्यांच्यावर सुद्धा दिली जबाबदारी आहे का आपला पक्षाची बांधणी, आपला बूथची बांधणी, नवीन आपला सदस्य बनवणे, हे सर्व आपला सुरू आहे। भाजपनी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो की भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी आम्ही स्वबळावर मैत्रीपूर्ण लढती करू असं वक्तव्य केलं होतं। आखरीला हा जो निर्णय आहे हा सर्व पक्ष नेतृत्वाचा निर्णय आहे, परंतु आम्ही तयारी आपल्या स्वबळावरची केलेली आहे। बाकी पक्ष जो निर्णय घेईल तो मग मान्य करावाच लागतो। आता स्वबळावर लढायचं आणि मग आफ्टर पोल निवडणूक झाल्यावर एकत्र येणार की कसं? ते तर सर्व नेतृत्व ठरवतो, सर्व नेतृत्व ठरवतो का आपला पूर्वी आपला युती करायची का आपला नंतर युती करायची, परंतु आता आमची जी तयारी, पूर्वतयारी हे सर्व स्वबळाची आहे। शेवटचा प्रश्न, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही, कारण की ही ग्रामीण निवडणूक आहे, शेवटच्या लोकांपर्यंत जाणारी निवडणूक आहे, काही ठिकाणी महानगरपालिका सुद्धा आहे, कुठले मुद्दे घेऊन तुम्ही उतरणार अजितदादा गट? दादा ज्या गतीने काम करतात, जे सामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रश्न करतात, मग शेतकऱ्याचे प्रश्न असो, शेतमजुराचे प्रश्न असोत किंवा आलेली विपदा असो किंवा शहरातले आपला प्रश्न असोत, ज्या पद्धतीने आपला आटपवतात आणि मागच्या वेळी जसा कोरोनासारखी महामारी आली होती त्यातून बी आपला त्यांनी वित्त नियोजन खाते त्यांच्याकडे असल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने त्याचा आपला प्लॅनिंग केला आणि जो आपला राज्यातल्या जनतेला जो त्यांनी दिलासा दिला, त्या हिशोबाने आपला हे सर्व मुद्दे आम्ही आपला घेऊन आपल्या जनतेसमोर जाणार आणि जनतेला सर्व हे माहीत आहे। खूप धन्यवाद। अजितदादा गट विदर्भातल्या सगळ्या निवडणुका ज्या आहे लोकल बॉडीजच्या त्या स्वबळावर तयारी करतात असं राजू कारमोरे यांनी सांगितलं। कॅमेरामॅन सचिन सायामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।